प्रमाणात ही मातृशक्ती हांगासर उपस्थित आसा ताका पयली हांव वंदन करता। माझ्या समोर आमचे टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे हांगासर आसात। आमचे राज्यसभेचे खासदार बाब सदानंद शेट तानवडे, आमचे दिवचलचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, आमचे मयेचे आमदार बाब पेडेंद्र शेट, आमचे चेअरपर्सन, काउन्सिलर्स, पंच आणि सरपंच आणि म्हणजे मोगाळ परत एकदा शिवभक्तांनो, आम्ही पुराय गोयभर शिवजयंती खूप बडा उत्साहात आज सगळ्या तालुक्याने मोठ्या प्रमाणात मनयता। शिवजयंती असतली किंवा शिवराज्य अभिषेक असतलो गोयात सातत्यात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही मनोवपाक लागल्या। तितूंतल्या तितूर आम्ही सगळे जाण खूप भाग्यवान आसा की बिचोले तालुका बिचोली ही भूमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावन जाल्ली ही भूमी आसा। नार्वेच्या सप्तकोटेश्वराचे मंदिर 350 वर्सां पयलीं शिवाजी महाराजात बांधलेले पोर्तुगीज कार्यकाळात आम्ही म्हणटाले की जेन्ना पोर्तुगीज गोयातली देवळां उद्ध्वस्त करताले, गोयातली देवळां नष्ट करताले, धर्मांतरण करताले, ते जर कोणी आडयले, ते जर कोणी रोखले म्हणजे धर्मांतरणही बंद केले आणि देवळां मोडपाची जर कोणी बंद केली आसत जाल्यार सगळ्यात पयली बंद केली ती छत्रपती शिवाजी महाराजात। त्या खातीर आम्ही धन्य आसात। आज परत एकदा हांव तांकां याद करता की तांच्यांनी सांगिल्ले 18 पंगड म्हणजे 18 जाती। तुम्ही याद करात शिवाजी महाराजांच्या विजनरी नजरेतल्यान तांच्यांनी या स्वराज्य निर्मिती जर केली आसत जाल्यार 18 पंगड 18 जातींक घेवन तितून न्हावी आसतलो, शिंपी आसतलो, फुलकार आसतलो, वडेकार आसतलो आणि त्योच 18 पंगड जाती आज आमच्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी विश्वकर्मा या योजनेच्या अंतर्गत त्योच 18 ट्रेड परत एकदा या समोर हाडपाक या केलो। आम्ही म्हणटा की त्या 18 ट्रेड 18 जातीक फाटल्या कितलीशींच वर्सां कोणी केन्ना वळखूंक नाशिल्ले, कोणी केन्ना आयडेंटिफिकेशन दिवंक नाशिल्ले। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विजन आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे विजन ते एकूच आसा की या सगळ्या समाजात सुराज्य निर्मित करपाचे, शिवराज्य निर्मित करपाचे। तेच सुराज्य आणि शिवराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात त्या 18 पंगड जातीक घेऊन आशिल्ले तेच परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आज करपाक लागलेले असतात। तुम्ही पळयात छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार असतली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही फोर्स असतलो व तांच्या विजनरी नजरेतल्यान इंग्रज असतले किंवा पोर्तुगीज असतले, डच असतले, फ्रांस असतले, छत्रपती शिवाजी महाराजांचो कार्यकाल हो फक्त महाराष्ट्रात नाशिलो। तो महाराष्ट्र, गोवा असलो, गोवा असलो, परत कर्नाटक आशिलो, केरळ आशिलो, या पुराय देशात त्यांचा कार्यकाळ आशिलो आणि पुराय देशात तांच्यांनी सुराज्य आणि स्वातंत्र्य स्थापन करपाचो आणि अखंड भारत देश स्थापित करपाचे काम जर तेन्ना आणि ते विजन कोणी पळयले तर छत्रपती शिवाजी महाराजात पळयले। ते अखंड भारताचे स्वप्न जर केन्ना साकार जाता आसत तर ते अखंड भारताचे स्वप्न आज साकार जाता। आम्ही पळयता की 370वे कलम रद्द करून जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक करपाचे काम जर कोणी केले असत तर ते माननीय मोदीजीत केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी पळयल्ले स्वप्न आज आमकां साकार जाता आसतना दिसता। म्हणून माझ्या सगळ्या समेस्त गोंयकारांक आव्हान करता शिवाजीचे गुण जे आसात म्हणजे आम्ही जाका म्हणटा स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म हाचे पालन करप हे सातत्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी खंयचोच जातीभेद धर्मभेद न दवरता सगळ्यांक बरोबर घेऊन स्वराज्य स्थापनेची आखणी जर कोणी केल्या असत तर ती छत्रपती शिवाजी महाराजात केल्या। हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता की तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आम्ही सगळ्यांनी अंगरपाक जाय, आम्ही सगळ्यांनी आपल्या बरोबर घेऊन पुढे वचपाक जाय। तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विजन आम्ही म्हणता की अखंड भारत असतलो किंवा सुराज्य स्थापन असतलो। आम्ही पळयता रामराज्य हाडप असतले। गेल्या कितल्याशाच वर्षाच्या उपरांत आज पहिलेच फावटी देशात सुराज्य येता, देशात शिवराज्य येता, देशात रामराज्य येता। आमकां सगळ्या जाणांक खबर आशिल्लें की गेली कितलीशींच वर्सां रामलल्लाचे मंदिर जावचे म्हणून आम्ही सगळे जाण प्रयत्न करताले। कितलेशेच रामसेवक, कितलेशेच कारसेवक त्याच्याने आपल्या प्राणाची आहुती दिली। रामलल्ला वही हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे ही घोषणा गेली कितलीशींच वर्सां दिताले। रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। विरोधक कितें म्हणटाले, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। आज आम्ही सांगपाक आयल्या मंदिर वही बनाया, तारीख वो 22 तारीख है। हेच तर आम्ही सांगपाक आयल्या। हेच खऱ्या अर्थात रामराज्य आसा, हेच खऱ्या अर्थात शिवराज्य आसा।
आणि परत एकदा तेच रामराज्य तेच शिवराज्य एस्टॅब्लिश करपा खातीर माननीय मोदीजीचे विजन विकसित भारत 2047 हे एकदा साकार करपा खातीर माननीय मोदीजी दाखयल्ले विजन आसा आणि ते खऱ्या अर्थान शिवराज्य आसा तेच खऱ्या अर्थान सुराज्य आसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही म्हणता की त्यांच्यानी पळयल्ले स्वप्न हे साकार करपाक ज्या अर्थी आमच्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे विकसित भारताचे स्वप्न साकार करपाक तुमच्या आमच्या मुखार आयिल्ले आसा तुमचो सगळ्यांचो तेंको तांकां जाय ज्या पद्दतीन सगळ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाक तांच्यांनी सपोर्ट केल्लो त्याच पद्दतीचो सपोर्ट त्याच पद्दतीचो तेंको धर्म जाती भेद सायडीक दवरून या देशा खातीर या राष्ट्रा खातीर तुमचो सगळ्यांचो तेंको वो मोदीजीक जाय दितले काय ना तुम्ही दितले काय ना दितले आसात जाल्यार माझ्या बरोबर भारत माता की